सुहास बाबर पोहोचले 1 कोटीपर्यंत। आमदार बाबर यांची 1 कोटीपर्यंत निधी देण्याची घोषणा। अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळा उभारणीसाठी निधी देणार। आज साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती विटा येथे साजरी करण्यात आली। यावेळी अण्णाभाऊ साठे यांच्या नियोजित पूर्णाकृती पुतळा करण्याच्या ठिकाणी आमदार सुहास बाबर यांच्या उपस्थितीत जयंती साजरी करण्यात आली। यावेळी आमदार सुहास बाबर यांनी साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या नियोजित पूर्णाकृती पुतळा, साहित्य शिल्पसृष्टी, वाचनालय, ग्रंथालय या कामासाठी 40 लाख 60 लाख पासून 1 कोटीपर्यंत भरघोस निधी देण्याची घोषणा केली। यावेळी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे हे स्मारक उभारणे म्हणजे लोकप्रतिनिधी म्हणून माझे नैतिक कर्तव्य आहे व हीच खरी अण्णाभाऊंना आदरांजली ठरेल, असे आमदार बाबर यांनी सांगितले। यावेळी माजी उपनगराध्यक्ष संजय भिंगारदेवे, गोविंद भिंगारदेवे, डॉक्टर राजन भिंगारदेवे, भालचंद्र कांबळे, रामभाऊ भिंगारदेवे, प्रवीण साठे यांच्यासह मोठ्या संख्येने जनसमुदाय उपस्थित होता। अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेस अभिवादन करतो आणि खऱ्या अर्थानं ज्या वेळेला या पुतळ्याची उभारणी होण्याचा मानस तुम्ही सर्वांनी केला होता त्यावेळेला अनिल भाऊ या ठिकाणी आलो होतो आणि त्या कार्यक्रमामध्ये अनिल भाऊनी कुटुंबाच्या मार्फत यथाशक्ती मदत करायचा प्रयत्न केला होता। पण गेली अनेक वर्ष ही वास्तू अपूर्ण अवस्थेत असल्यामुळे थोडंसं इथून येता जाता कायम मनाला त्या खंत वाटत असते आणि आता तुम्ही सर्वांनी माझ्या खांद्यावरती या मतदारसंघाची लोकप्रतिनिधी या नात्यानं जबाबदारी सोपवली आणि माझं नैतिक कर्तव्य आहे की या भागातलं कुठलंही काम निधी नाही म्हणून अपूर्ण राहता कामा नये, ही माझी नैतिक कर्तव्य, माझी जबाबदारी आहे। तुम्ही सर्वांनी तेवढा मोठा विश्वास माझ्यावरती व्यक्त केलाय। काही दिवसापूर्वी मी अनेक लोकांशी, तुमच्या समाजातल्या काही घटकांशी आणि पुतळा समितीच्या अनेक सदस्यांशी माझी या निमित्तानं चर्चा झाली आणि डॉक्टर साहेब, माझा एक मानस आहे की हे काम लवकरात लवकर पूर्ण झालं पाहिजे, कारण गेले अनेक दिवस आपण या ठिकाणी असंच अर्धवट अवस्थेमध्ये आपलं काम आहे आणि ज्या माणसानं अख्खं आयुष्य समाजासाठी व्यतीत केलं त्या व्यक्तिमत्वाचं एक चांगलं स्मारक या ठिकाणी उभारायला पाहिजे, ही आमची भूमिका आहे। मला असं वाटतंय की या पुतळ्याचा चबुतरा, या सगळ्या आवारातली शिल्पसृष्टी आणि ही जागा तुम्ही जी रिकामी ठेवली त्या जागेमध्ये एक चांगल्या पद्धतीचा एक ग्रंथालय, ज्याचं अण्णाभाऊ साठेंचं सगळं साहित्य त्या ठिकाणी उपलब्ध असेल, त्यासाठी माझी तुम्हाला पुतळा समितीला माझी विनंती आहे की याचं तुम्ही एस्टिमेट करावं, असं मी त्यांना काही दिवसापूर्वी सांगितलं होतं। आप्पा सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून माझं असं मत आहे की त्याला 50 लाख लागू नंतर 1 कोटी रुपये लागू नये, ते सगळे शासनाच्या माध्यमातून द्यायची जबाबदारी माझी मी लगेच पूर्ण करून देतो। त्याचा एक चांगला प्लॅन तुम्ही सर्वांनी तयार करावा आणि त्या कामाला लागणारे सगळे पैसे हे शासनाच्या वतीनं, नगर विकास खात्याच्या वतीनं, डीपीडीसी जिथे जिथे लागेल त्या सगळ्यातून माझ्या फंडातून जेवढं करता येईल, म्हणजे त्याला 50 लाख लागू द्या, 70 लाख लागू द्या, 1 कोटी रुपये लागू द्या, पण ते एका स्ट्रोक मध्ये एकदा काम आपण संपून टाकूया आणि लवकरात लवकर आपण चांगल्या समाजाचं स्वाधीन त्या ठिकाणी करून टाकूया। तीच खरं मला वाटतं आपण सगळ्यांनी एकत्र येऊन आता सर्वांनी ठरवायला पाहिजे। माझी अपेक्षा मी तुम्हाला व्यक्त करून दाखवली, तुम्ही जर सगळ्यांनी सहकार्य केलं तर काही दिवसामध्ये आपण ते सगळं शिल्पसृष्टी त्या ठिकाणी आणि ते वाचनालय पुतळ्यासहित सगळं उभा करून टाकू आणि एकदा ह्या कामावरती पडदा पडतात असं मला वाटतं। तुम्हाला मनापासून अण्णाभाऊ साठे जयंतीच्या ठिकाणी शुभेच्छा देऊन थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।